नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 19 मार्च, गुढीपाडवा आहे. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जो टॉपिक मी आज या टॉपिकवरती व्हिडिओ बनवते तो आहे इंटरसिटी टॉपिक. सगळ्यात पहिले आपण ऑफलाईन इंटरसिटीच्या बद्दल डिस्कस करूया की ऑफलाईन इंटरसिटी ट्रिप मला भेटतात का. तर खूप कमी असे आहेत कस्टमर की ते विचारत असतात इथं जायचं तिथं जायचं आहे. रिसेंटली म्हणजे बराच टाईम म्हणजे डिसेंबर जानच्या आसपास मी मुंबई पुणे केलं आहे. तर त्याच्यामध्ये तर मला जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून असं वाटतं की इंटरसिटी नाही केलेलीच बरी. त्याच्यानंतर एक नाशिकची ट्रिप होती, त्या दादानी चांगले पैसे दिले होते, लिटरली 14-15 रुपये पर किलोमीटरनी. तर ती इंटरसिटी करायला काय वाटलं नव्हतं आणि रिटर्न पण होतं. तर ओळखीचाच नाता होता म्हणून थोडंसं मी कमीच चार्ज केलं. पण टेक्निकली जर बघायला गेलं ना तर मला इंटरसिटी वर्थ इट वाटतच नाही आहे. सगळ्यात पहिले इंटरसिटीचा ॲडव्हान्टेज काय आहे की गाडी चांगली ॲव्हरेज देते. तर 1000-800-900च्या याच्यामध्ये तुमची गाडी जाऊन पण रिटर्न येते. तर तो एक ॲडव्हान्टेज आहे. पण जर तुम्ही टेक्निकली बघायला गेलात ना किलोमीटरच्या वाईज, तर तो वर्थ इट नाही आहे. म्हणजे जिथे तुमची गाडी सिटीमध्ये 180 ते 180 ते 225 किलोमीटरच्या आसपास तुम्ही पकडला गेला तर तुमची ती सिटीमध्ये तेवढी चालते. पण इंटरसिटीमध्ये लिटरली डबल चालते ती गाडी. आणि मला असे पण काही काही कस्टमर भेटलेत की ते बोलायला बोलतात की अरे आपल्याला थोडंसं थांबायचं आहे आणि लगेच रिटर्न यायचं आहे. पण तसं होत नाही टेक्निकली. 2 तासाचे 4 तास, 6 तास, 8 तास कधी होतात ते कस्टमरला पण माहीत नसतं. मग त्याच्याने असं होतं की अरे अरे आपल्याला किलोमीटरच्या वाईज तर ठीक आहे, पण टाईमच्या वाईज पण परवडत नाही आहे. आणि जो जो आपण रेट सांगितला तासाचे 200 रुपये 300 रुपये, तर ते जर सांगितलं ते कस्टमरला परवडतच नाही. इमेज खराब होती ती गोष्ट वेगळीच आहे. तर म्हणून मी आज विचार केला आहे की आपण यांना इंटरसिटी ट्रिप घ्यायचंच नाही. लोकलमध्ये आपलं चांगलं काम होतोय. आणि मी बऱ्यापैकी बघितलं आहे की इंटरसिटीमध्ये आहेत ना, म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स आहे मी सांगतो. आता झाले गेलेल्या गोष्टी काढायच्या नसतात, पण एक एक्सपिरियन्स म्हणून सांगतोय की जे मुंबई पुण्याच्या जे ट्रिप्स करायचं होत ना, झोपेचा पूर्ण अक्षरशः खोबरा व्हायचा माझा. 4 वाजता निघायचं, रात्री 8-9-10 वाजता यायचं, झोप नाही काय नाही, 2-2 3-3 तास फक्त झोप भेटायची. त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिट करायचं. मग मला असं कुठे ना कुठे क्लिक होतं की नाही यार, इंटरसिटी हा आपल्यासाठी बनलाच नाही आहे. आणि माझा असा राग येतो कधी कधी की आपण मूर्ख आहे की आपण लिटरली 10 आणि 11 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी गाडी चालवतोय. तुम्ही विचार करा, तर तुमची दररोज तुम्ही इंटरसिटी मारताय तर तुमची गाडी लवकर म्हातारी होणार आणि सर्व्हिसिंग कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार. हालाकी तसे पैसे कस्टमर पे पण कधी कधी करत नाही. तर मला असं वाटतं की इंटरसिटी नाही केलेलीच बरी, आपलं लोकलच केलेलं बरं. हा माझा वैयक्तिक मत आहे. मला असं वाटतं कुठे ना कुठे गाडीचे किलोमीटर जपून यूज झाले पाहिजे. जर तुमची प्रायव्हेट गाडी आहे, प्रायव्हेट गाडी म्हणजे भाड्याची रेंटल कार आहेत, तुम्ही त्याला कसंही वापरतायत तर तो तुमचा लुकआउट आहे. पण मला असं वाटतं की माझी गाडी ॲटलिस्ट या तरी रेटने नाही चालली पाहिजे. हां, असं पण आहे की आता थोडासा हा महिना असा आहे की धंदा कमी आहे. तर लो रेटने गाडी चालवल्याशिवाय काही पर्याय नाहीत. काय शेवटी EMI वगैरे आहेत ते भरायचे आहेत आपल्याला. तर तो एक वेगळा टॉपिक झाला. पण चान्सेस आहेत ना की तुम्हाला सिटीमध्ये तुमची गाडी ऑन एन ॲव्हरेज 13 ते 18-17 रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालेल. पण तुम्ही जर इंटरसिटी मारताय आणि 10 आणि 11 रुपये पर किलोमीटरच्या रेटने जर तुम्ही गाडी चालवतायत, तर ते मला कुठे ना कुठे वर्थ इट नाही वाटत आहेत. आणि जर मला अशी ट्रिप भेटली एखादी की ती 14-15 रुपये पर किलोमीटरने देत आहेत आणि कस्टमर पण म्हणजे असं आहेत की त्यांना टाईमची श्युरिटी आहे, तर मग ती इंटरसिटी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला असेच कस्टमर भेटले आहेत की त्यांना टाईमची श्युरिटीच नाही आहेत की कधी यायचं, कधी हे करायचं आहे. तर आपण तासाच्या हिसाबाप्रमाणे तरी पैसे त्यांना चार्ज केले, ते समोरून त्यांचं बजेट तर तेवढं नसणारच. तर त्या हिशोबाप्रमाणे मी असा विचार करतोय की आपण इंटरसिटी नाही घेतलेलीच बरी, आपलं लोकलच बरं आहे. तर हा माझा वैयक्तिक मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हा माझा जो मत आहे हा बरोबर आहे का चुकीचा आहे? आणि तुम्ही जर इंटरसिटीचा ट्रिप मारता तर तुम्ही कोणत्या रेटने ट्रिप मारतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज हा कमेंट करा, कारण मी थोडासा कन्फ्यूज आहे या गोष्टींमध्ये.